नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संभाजी ठाणगे सर आर्विक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। जर आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा। तसेच आपण आर्विक सायन्स अकॅडमी या नावाने टेलिग्राम चॅनलही चालू केलेला आहे, त्यातलाही तुम्ही जॉईन होऊ शकता आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे प्रश्न तसेच स्टडी मटेरियल तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील। आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत संयुक्त पूर्व परीक्षा गट ब की जी 26 फेब्रुवारी या रोजी झालेली आहे तिची आन्सर की। आता माझ्याकडे जो पेपर सेट आहे तो आहे क्वेश्चन पेपर सेट डी, तर त्या अनुषंगाने मी चर्चा करणार आहे। तुम्हीही तुमची क्वेश्चन पेपर घेऊन बसायचा आहे आणि मग उत्तरं चेक करायचे। पहिल्यांदा आन्सर सॉल्व करण्याचा प्रयत्न तुम्ही केलेलाच आहे, पण आता जे काही आन्सर मी सांगणार आहे ते स्पष्टीकरणासह आपण चर्चा करणार आहोत आणि जास्त वेळ आता याच्यात घालायचा नाही। सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला। पहिला प्रश्न ह्या वर्षीचा सायन्सचा विचारला होता, पहा, वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कुणी शोधून काढली? हा प्रश्न होता। प्रश्न सोपा होता। आता पहा याच्यामध्ये पर्याय दिले होते त्यांनी, थिओफ्रास्ट, त्यानंतर सेकंड पर्याय होता त्यांचा बेंथम हुकर, आणि तिसरा पर्याय होता कार्ल लिनियस, आणि चौथा पर्याय होता जी.एम. स्मिथ। आता ह्या जर शास्त्रज्ञांचे तुम्ही नावं जर पाहिले तर यातले दोन नावं हे आपल्या स्टेट बोर्डाच्या पुस्तकात आहेत आणि दुसरे दोन जे आहेत ते एक्स्ट्रा नॉलेज तुम्हाला माहीत असायला पाहिजे होतं। तर ते कोणते होते पहा, जर तुम्ही 10वीचं बुक पाहिलं पार्ट सेकंडचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला पेज नंबर 62 म्हणजे 62 पेज नंबरवरती हे दोन नावं भेटतील की ज्या ठिकाणी उल्लेख होता स्पष्ट त्यांनी कृत्रिम पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे। कृत्रिम दोन पद्धती आहेत सजीवांच्या वर्गीकरणाची, एक कृत्रिम पद्धत आणि दुसरी आहे नैसर्गिक पद्धत। इथे विचारला होता प्रश्न नैसर्गिक वर्गीकरणाचा। आता हे दोन शास्त्रज्ञ तर यात ऑप्शनमधून कट होतील लगेच। पहा, पहिले होते थिओफ्रास्ट आणि दुसरे होते कार्ल लिनियस। हे दोन्हीही शास्त्रज्ञांनी कृत्रिम पद्धत मांडली होती। आता कृत्रिम आणि नैसर्गिक पद्धत यात फरक काय? कृत्रिम पद्धतीमध्ये फक्त मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर आपण विचारात घेतो आणि नैसर्गिक पद्धतीमध्ये मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर व्यतिरिक्त इतर जे काही कॅरेक्टर आहेत ते सुद्धा आपण विचारात घेतो। म्हणजे जर तुम्ही प्राण्यांच्या बाबतीत बघितलं तर एम्ब्रियोलॉजिकली कॅरेक्टर किंवा बाकीचे जे कॅरेक्टर आहे ते सुद्धा विचारात घेतो। आता या ठिकाणी या प्रश्नाच्या अनुषंगाने हे दोन पर्याय कट झाले। तिसरा आता दुसरा पर्याय जो होता, पहिला तर कट झाला पहा, थिओफ्रास्ट आणि कार्ल लिनियस, बरोबर। आता राहिले दोन पर्याय, दुसरा आणि चौथा। दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये जर तुम्ही बघितला 4 नंबरचा जी.एम. स्मिथ, जी.एम. स्मिथ यांचा याच्याशी काही संबंध नव्हता। त्यांनी आल्गीवर स्टडी केलेला होता, पहा आल्गी, त्यांचा रिसर्च त्याच्यावर होता जास्त। आणि राहिलेला पर्याय जो आहे ऑप्शन नंबर 2, पहा ऑप्शन नंबर 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 बेंथम हुकर यांनी मात्र नैसर्गिक पद्धतीने सजीवांचं वर्गीकरण केलं होतं, त्यातल्या त्यात वनस्पतींचं वर्गीकरण केलेलं होतं। आणि त्या दोन पद्धती कोणत्या होत्या, कोणत्या दोन गटांमध्ये, म्हणजे त्यांनी जी नैसर्गिक पद्धत मांडली त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की त्या ठिकाणी डिव्हिजन, 2 डिव्हिजनमध्ये त्यांनी वर्गीकरण केलं होतं। आता डिव्हिजन वगैरे प्रकार चांगला तुम्हाला माहीत असेल, तर याच्यामध्ये क्रिप्टोगॅमिया आणि फनेरोगॅमिया अशा पद्धतीने वर्गीकरण केलं आहे। म्हणजे सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती, क्रिप्टोगॅम्स म्हणजे अपुष्प आणि सपुष्प म्हणजे फेनेरोगॅम्स, अशा दोनच गटात वर्गीकरण यांनी केलं होतं बेंथम हुकर या दोघांनी। तर ह्याचं उत्तर जे आहे बरोबर आहे ते ऑप्शन नंबर 2। चला दुसरा प्रश्न घेऊया। ह्या प्रश्नाचं उत्तर सर्वांना समजलेलं आहे। दुसरा प्रश्न होता, पहा, खालीलपैकी कोणता कारक जीव गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे? आता हा प्रश्न डायरेक्टली सायन्सशी रिलेटेड नव्हता, म्हणजे ॲग्रीचा क्वेश्चन होता, पण ते सायन्समध्येच येतो। मग आता ह्या प्रश्नाचं उत्तर काय होतं, पहा, गव्हावरील तांबेरा हा रोग, गव्हावरील तांबेरा जो आहे त्या तांबेरा हा रोग कोणत्या कारकामुळे होतो? तर पर्याय होता, पहा, पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिकाय, दुसरा होता झेंथोमोनास सिट्राय, तिसरा होता पर्याय पक्सिनिया पर्फुरिया, आणि चौथा पर्याय होता प्लाझ्मोपोरा व्हिटिकोल। तर याच्यापैकी आता हे डायरेक्ट तुम्हाला माहीत असलं तर लगेच आन्सर येऊ शकतं। तर याचा करेक्ट ऑप्शन जो होता तो होता ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 1 हे पहिल्याचं उत्तर, पहिला, त्यानंतर हे दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1। आता याच्यामध्ये इतर पर्यायांचा जर विचार आपण जर केला तर
आता हा पर्याय 1 नंबर होता पहा. ही जी काय पक्सिनिया ग्रामिनी ट्रिटिकाय आहे ही एक फंगस असते की ज्याच्यामुळे काय होतं की रस्ट तयार होतो. कशावर? गव्हावरती. तांबेरा रोग ठीक आहे ना, त्या तांबेरा म्हणतो आपण. म्हणजे त्या पानांवरती त्या ठिकाणी काय होतं, तांबेरा पडतो. आता बाकीचे जर पर्याय आपण बघितले असतो तर झॅन्थोमोनास सिट्राय. झॅन्थोमोनास सिट्रायचा जर विचार केला तर हे सिट्रस फ्रूट जे असतात, सायट्रस फ्रूट जे असतात किंवा सिट्रस म्हणतो आपण त्याला, लिंबूवर्गीय फळे, त्यांच्यावरती कॅन्कर तयार करतात. म्हणजे ठिपके येतात पहा, लिंबाला कधी कधी ठिपके आलेले असतात त्या फळाला लिंबावरती. त्याच्यासाठीची हे महत्त्वाचा कारक आहे की ज्याच्यामुळे झॅन्थोमोनासमुळे ते होतं. अजून तिसरा होता पहा पक्सिनिया पर्पुरिया. तर याच्यामुळे रस्ट येतो, पण तो कोणावर येतो? ज्वारीवर येतो. रस्ट जी आहे ती रस्ट म्हणजे ह्याच्यावर सुद्धा पानांवरच पडतो. ज्वारीच्या पानांवरच हा जो रोग आहे तो पडतो. तर त्याच्यामध्ये ज्वारी ह्या पिकावर तो पडतो. म्हणजे आपलं हे पर्याय नव्हता. आणि चौथा पर्याय होता प्लाझ्मोपोरा व्हिटिकोल. तर हे ग्रेप्स किंवा तुमचे पॅरासाईट म्हणून ओळखला जातो, ग्रेप्सवरती जगणारा असतो हा. तर याच्यातला सर्वात बरोबर पर्याय आहे मग आपला पर्याय क्रमांक 1. 2 प्रश्न आपण पाहिलेले आहेत बरोबर, पहिल्याचं आणि दुसऱ्याचं उत्तर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता पहा, अतिशय महत्त्वाचा होता. खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते असा पर्याय होता, असा प्रश्न होता. आता या प्रश्नामध्ये आपल्याला चर्चा करताना 2 कोलेस्ट्रॉलचे टाईप माहीत असणं गरजेचं आहे. एक प्रकार जो असतो तो LDL आणि दुसरा असतो एक HDL, असे 2 प्रकार आहे मुख्य. आता याच्यामध्ये पर्याय काय काय दिले ते पहा. LDL कोलेस्ट्रॉल पहिलाच पर्याय दिला होता, दुसरा VLDL कोलेस्ट्रॉल, तिसरा होता LDL व VLDL कोलेस्ट्रॉल आणि चौथा होता HDL कोलेस्ट्रॉल. आता या अनुषंगाने जर विचार केला तर LDL कोलेस्ट्रॉल म्हणजे काय याचा विचार आपण करूया. LDL कोलेस्ट्रॉल म्हणजे लो डेन्सिटी लायपोप्रोटीन. लो डेन्सिटी लिपोप्रोटीन नाही म्हणजे लायपोप्रोटीन, लो डेन्सिटी लायपोप्रोटीन, त्याला LDL म्हणतात. आणि त्याच्या विरुद्धच HDL म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन. असे 2 प्रकार आहेत मुख्यतः. तर यांच्यामधले चांगले फॅट्स कोणते किंवा चांगले काय म्हणूया कोलेस्ट्रॉल कोणतं, फॅट्स नाही म्हणतात, कोलेस्ट्रॉल कोणतं, चांगलं कोलेस्ट्रॉल कोणतं आहे म्हणजे ज्या आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल असतं ते कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरात जमा होतं, ते कोलेस्ट्रॉल कोणत्या प्रकारचं चांगलं आहे आपल्याला, म्हणजे आपण कोणतं फूड खाल्लं किंवा अन्न खाल्लं की ज्याच्यातून हे चांगल्या प्रकारचं कोलेस्ट्रॉल भेटेल. तर याच्यामध्ये त्यांनी विचारलं होतं कोणतं चांगलं कोलेस्ट्रॉल आहे. आता चांगलं कोलेस्ट्रॉल कोणतं आहे याचा विचार जर केला तर लक्षात ठेवा की तुमचं HDL कोलेस्ट्रॉल हे चांगल्या प्रकारचं असतं. कोणतं? HDL म्हणजे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन. ह्याचं काय होतं पहा, तर यांची हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन जरी आपल्या शरीरात असेल तर त्याची म्हणजे रक्ताच्या स्ट्रीममध्ये किंवा रक्ताचा आपला जो प्रवाह आहे ते त्याच्यात साचून राहत नाही. आणि तुमचं लो डेन्सिटी लायपोप्रोटीन जे आहे ते साचून राहतं, म्हणजे ते हानिकारक ठरतं. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की जे HDL आहे हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन ते ॲब्सॉर्ब कोलेस्ट्रॉल आहे, म्हणजे ते ॲब्सॉर्ब करतं. म्हणजे ते काय होतं आहे थोडक्यात ब्लडमध्ये साचून राहत नाही आणि ते पुन्हा रिव्हरकडं पाठवलं जातं आणि रिव्हरकडून ते परत ब्लड स्ट्रीममध्ये येतं, म्हणजे ते वाहून नेलं जातं, त्या ठिकाणी साचून राहत नाही. त्याच्या विरुद्ध आहे आणि हे काय आहे आर्टरी म्हणजे आपली जी धमनी आहे त्या धमनीकडं पाठवताना ते जे काय आहे ते ॲब्सॉर्ब झालेलं असतं आणि मग धमनीकडे पाठवलेलं असतं. लिव्हर ॲब्सॉर्ब करून घेतं त्याला आणि पुढं धमनीकडे पाठवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ते साचत नाही HDL. आणि LDL जे आहे ते साचतं की ज्याच्यामुळे काही वेळेला हार्ट स्ट्रोक किंवा बाकीचे पॅरालिसिस अशासारखे आजार पण होऊ शकतात. म्हणजे आता लक्षात घ्यायचं काय आपल्याला पहा, याची क्षमता एक जास्त माहिती सांगतो या ठिकाणी मी पहा की हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन जे आहे HDL त्याची किती असली पाहिजे, LDLची जी क्षमता असते ती किती असली पाहिजे 50 मिलीग्रॅम पर डेसिलिटर आणि HDLची असली पाहिजे 70 मिलीग्रॅम पर डेसिलिटर अशी क्षमता असली पाहिजे. म्हणजे ही जी काय आहे ही मर्यादा आहे तिची. ठीक आहे, तर याही प्रश्नाचं उत्तर आपण बघितलं आहे की याचा पर्याय जर बघितला तर असा पर्याय होता ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 हा झालं त्याचं उत्तर. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा 5व्या नंबरचा प्रश्न.
5व्या नंबरचा प्रश्न होता, जेव्हा किडनी म्हणजेच मूत्रपिंड ट्युब्युलर पुनर्शोषण अयशस्वी होते तेव्हा भरपूर लघवी होते, या रोगाला किंवा चयापचय विकाराला काय म्हणतात? आता हा जो प्रश्न होता तो नेफ्रॉनवर होता. पहा, मी याच्या अगोदर पण सेक्शन घेतलं होतं, मला वाटतं जीवशास्त्राचं सेशन घेतलं होतं, परीक्षेला जाता जाता ह्या सेशनमध्ये आपण पाहिलं होतं. त्याच्यामध्ये मी नेफ्रॉनची रचना तुम्हाला सांगितलं होतं की महत्त्वाचा प्रश्न असतो हा विचारतात, आणि त्याच्यावरच आधारित हा प्रश्न विचारला होता की नेफ्रॉनचं ज्या पद्धती आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं, शोषण, पुनर्शोषण, गाळण वगैरे काय ते सर्व झालं होतं आपलं, म्हणजे सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन वगैरे त्यातलंच होतं. पण हा जो प्रश्न त्यांनी थोडासा फिरून विचारलेला आहे. पहा, म्हणजे इथं असं विचारलं होतं की पुनर्शोषण जर अयशस्वी झालं तर काय होतं, कोणता डायबिटीस होतो, कोणता मधुमेह होतो, असं डायरेक्ट विचारलं होतं. आता ह्या प्रश्नाच्या पर्यायांमध्ये जर बघितलं तर पहिला पर्याय मधुमेह मेलिटस किंवा मेलिटेस, त्यानंतर मधुमेह इन्सिपिडस, त्यानंतर होता किशोरवयीन मधुमेह, आणि शेवटचा होता नॉन इन्शुलिन अवलंबित मधुमेह मेलिटिस. तर असे पर्याय होतं. याच्यामध्ये जर दुसरा पर्याय बघितला मधुमेह इन्सिपिडस, तर हा होतो व्हॅसोप्रिन ह्या हार्मोनच्या ॲबनॉर्मॅलिटीमुळे. व्हॅसोप्रिनचं कमी जास्त प्रमाण झालं तर त्याच्यामुळे तो होऊ शकतो हे मधुमेह इन्सिपिडस, म्हणजे हे ॲन्सर येणार नाही त्याचं. त्यानंतर दुसरा होता पहा किशोरवयीन मधुमेह, हा शक्यतो कशामुळे तो ह्या वयामध्ये काय झालेलं असतं, काही वेळेला काहींच्यामध्ये स्वादुपिंड जे आहे म्हणजे जे पँक्रियाज आहेत आपल्या, त्या पँक्रियाज काय करत नाही, त्या ठिकाणी इन्सुलिन स्रवत नाही, आणि ह्याच्यामुळे तो होतो. म्हणजे हे पण ॲन्सर ह्याचा असणार नाही, उत्तर असणार नाही. हे 2 पर्याय तर कट होतात. राहिले पर्याय फक्त पहिला आणि चौथा असा वाटतोय. तर ह्या प्रश्नाबद्दल खात्रीशीर माझं मत असं नाही, म्हणजे मला जर कन्फ्युजन झालेलं होतं याच्यामध्ये खरं ॲक्च्युली. तर याच्यामध्ये म्हणजे माझा असा अंदाज आहे, ॲक्च्युली मी याचं उत्तर स्पष्ट सांगणार नाही, पण माझा असा अंदाज आहे पहिला ऑप्शन असेल कदाचित. याला मी स्टार करून ठेवतो वाटलंच तर, कारण याचा एक कन्फर्म उत्तर नाही सांगितलेलं मी असं डायरेक्ट. पण 1 नंबर असण्याची शक्यता मला वाटते. फक्त त्या 4 नंबरच्या बद्दल पण डाऊट आहे थोडासा, पण 1 नंबर मी सध्याला तुम्हाला सांगतोय, पण याच्याबद्दल डाऊट आहे. ओके, पुढचा 6 नंबरचा क्वेश्चन किंवा 6व्या नंबरचा प्रश्न आपला होता. 6व्या नंबरचा क्वेश्चन काय आहे पहा, खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते? पहा, हा प्रश्न जो टाकला आहे तो मला वाटतं आता 27 फेब्रुवारीला आपलं पोलिओचं लसीकरण होतं, आहे की नाही. आता ह्या पोलिओच्या लसीकरणामुळे हा प्रश्न कदाचित टाकला असेल. तर याच्यापैकी जी काही पोलिओची लस आहे, म्हणजे एक आहे साल्कची लस आणि दुसरी आहे सीबिनची, यांच्यापैकीच ॲन्सर असतं, बरोबर. तर आता पहिला जो पर्याय काय दिला होता फसवण्यासाठी तुम्हाला पहा त्यांनी, बॅसिलस कॅलमेटिग्युरियन. आता हा बॅसिलस कॅलमेटिग्युरियन यालाच म्हणतात BCG लस. कोणती म्हणायचे? BCG लस, सगळ्यांना माहिती आहे. तर मग त्यांनी BCG नाही दिलं, त्यांनी शॉर्ट फॉर्म नाही दिला, तुम्हाला लॉंग फॉर्म दिला, म्हणजेच बॅसिलस कॅलमेटिग्युरियन. ओके, आता ही BCG कशासाठी दिलं तर हे सगळ्यांना माहिती आहे की नाही. क्षयरोगासाठी ही दिली जाते, म्हणजे क्षयरोगाच्या प्रतिबंधासाठी BCG दिली जाते लहान बाळांना. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की ही तोंडावाटे दिली जात नाही, ही कशी दिली जाते, ही बाय इंजेक्शन, म्हणजे इंजेक्शन टोचून दिली जाते. त्यानंतर दुसरं होतं पहा सॅबिन, तिसरा पर्याय होता साल्क. आता सॅबिन आणि साल्क ह्याच्यापैकी उत्तर आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत असणार आहे. फक्त कन्फ्युजन होतं सॅबिनची लस होती का साल्कची होते. पोलिओची तर देतात हे पण सगळ्यांना माहीत होतं. पोलिओची कोणती, पोलिओच्या 2 लसी होत्या, एक सॅबिननी शोधलेली आणि एक साल्कनी शोधलेली. तर त्याच्यापैकी सॅबिननी शोधलेली लस ही तोंडावाटे दिली जाते. तोंडावाटे म्हणजे आता ड्रॉप देतो आपण, त्याचे 1-2 थेंब टाकतात बाळाच्या तोंडामध्ये, तर ते सॅबिनची लस आहे की जी लस 1960च्या आसपास शोधली गेली आणि 61ला तिचा प्रयोग सुरू झाला. आणि तुमची साल्कची लस जी आहे ती पण आहे, ती इंजेक्शननी दिली जाते, ती पण देतात बाळांना. आता याच्यामध्ये साल्कची जी लस आहे ती 1900 मला वाटतं 55च्या आसपास शोधली गेली होती, की जिच्यामध्ये किल्ड व्हायरस असतात किंवा जे काय पोलिओमायलिटीज जो आहे त्याचे काय केले जातात, जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते काय केले जातात त्याच्यामध्ये किल केलेले असतात. म्हणजे किल्ड व्हायरसचं इंजेक्शन असतं, म्हणजे ते जो काय डोस देतात तो, आणि म्हणजे व्हॅक्सिन आपली. आणि ही जी काय आहे तुमची सॅबिन त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, वीक केलेले मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे ते त्याच्यात असतात. तर याचं उत्तर तुम्हाला भेटलेलं आहे. ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ऑप्शन नंबर किती, ऑप्शन नंबर 2.
ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हे पहा, या वर्षी त्यांनी 14 ते 15 प्रश्न विचारले होते. ॲक्च्युली 15 प्रश्न विचारलेले होते. त्यापैकी मी एक कट केला आहे. तो विहिरीचा प्रश्न होता, भूजलचा वगैरे, मग तो घेतला नाही मी सायन्समध्ये, म्हणजे तो ॲक्च्युली याच्यात पण होता. आता ऑप्शन नंबर 2 हे त्याचं पर्याय. आता हे जे काय 14 प्रश्न आहेत त्यांची लेवल वेगवेगळी होती. आता तुम्ही नंतर सांगेलच मी काय लेवलला होते ते. आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढचा पेपर, पुढचा डायरेक्ट मला वाटतं 92 नंबरचा होता 92. आता 7व्या नंबरचा नाही, 92 डायरेक्ट 92. 92 नंबरचा प्रश्न 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे. आता हा प्रश्न बऱ्याच जणांना अवघड गेला जाण्याची शक्यता आहे. 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट, कारण ह्याचा डायरेक्ट स्टेट बोर्डच्या बुकमध्ये किंवा तुमच्या NCERTच्या बुकमध्ये उल्लेख नाही याचा डायरेक्ट. म्हणजे 11-12च्या बुकमध्ये काही वेळेला असू शकतो एखाद्या वेळेला, पण हा क्वेश्चन मला वाटतं याच्यातून घेतला आहे त्यांनी. राज्यसेवा मेनचे जे काही एक्झाम आहे त्या एक्झामच्या सिलेबसमध्ये एक अणु ऊर्जा नावाचा टॉपिक आहे, ॲटॉमिक एनर्जी, त्याच्यातून म्हणजे त्याच्यात पण ते डिटेल म्हणजे आहे. तर हे लक्षात घ्या की 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट ही ऊर्जा असलेला न्यूट्रॉन कोणता आहे, तर त्यातला पहिला पर्याय दिला त्यांनी औष्णिक न्यूट्रॉन, की ज्याला आपण थर्मल न्यूट्रॉन म्हणतो. त्यानंतर एपिथर्मल न्यूट्रॉन, नंतर वेगवान न्यूट्रॉन आणि चौथा पर्याय होता मंद न्यूट्रॉन. हे टाईप आहेत न्यूट्रॉनचे. आता याच्यामध्ये ज्यांच्याकडे कोणती ऊर्जा आहे त्याच्यानुसार हे टाईप केलेले आहेत. तर याचं सरळ उत्तर होतं औष्णिक न्यूट्रॉन, की ज्याची ऊर्जा असते 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे याचा ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. आता याच्यातले बाकीच्यांचा जर विचार केला, एपिथर्मल न्यूट्रॉन त्याची रेंज किती आहे, तर त्याची रेंज आहे 0.025 ते 0.4, 0.025 ते 0.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी आहे. म्हणजे हे त्याचं उत्तर नव्हतं, बरोबर. त्यानंतर पुढचा तो वेगवान न्यूट्रॉनची असते 1 ते 20, किती असते 1 ते 20 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि तुमचा मंद न्यूट्रॉन जो आहे त्याचा आहे 1 ते 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट. अशा रेंज आहे. अजूनही काही रेंज आहेत त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कदाचित पुढच्या एखाद्या परीक्षेला सुद्धा विचारू शकतात. हा प्रश्न जर म्हणाल तर या प्रश्नाचं उत्तर बरेच जर चुकलेले असतील किंवा बऱ्याच जणांना अवघड गेला असेल, कारण तो थोडासा वेगळा विचारला होता. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. मी तर लिहून ठेवतो मी लगेच. ऑप्शन नंबर 1, ऑप्शन 1. नंतर 93 नंबरचा प्रश्नाकडे जाऊया. 93. कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत उष्णता स्थानांतरण टिंबटिंब, उष्णता प्रकरणावर विचारलेला आहे. आणि भौतिकशास्त्रातला ह्या वर्षीचा जो क्वेश्चन पेपर पाहिला तर त्याच्यामध्ये एकही प्रॉब्लेम त्यांनी विचारला नाही. विशेष म्हणजे उदाहरणं विचारतात भौतिकशास्त्रात, तर ह्यावेळेस विचारलाच नाही. त्यामुळे मुलांना थोडासा इझी पण जाऊ शकतो पेपर. तर याच्यामध्ये घ्या, कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूत उष्णता संक्रमण किंवा उष्णता स्थानांतरण कसं होतं. उष्णता स्थानांतरण होत असा पहिला पर्याय विचारला आहे त्यांनी. अशक्य आहे, म्हणजे हे पॉसिबल नाही असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरा आहे दोन्ही वस्तू संपर्कात ठेवून शक्य आहे. तिसरा पर्याय होता काही बाह्य कार्य करून ते शक्य आहे. आणि चौथाही यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, ऑप्शन 1. हे शक्य नाही आहे. का शक्य नाही आहे, कारण ह्याच्या मागं आहे उष्णता प्रकरण. आपण जर पाहिलं इयत्ता 8वीला आहे, इयत्ता 10वीला आहे आणि NCERTच्या बुकमध्ये पण आहे. तर हीट एक्सचेंज प्रिन्सिपल नावाचं एक प्रिन्सिपल आहे. हीट एक्सचेंज म्हणजे उष्णतेचं विनिमयाचं तत्व, उष्णता विनिमयाचं तत्व असं एक तत्व आहे की ज्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, उष्णता ही नेहमी उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडेच प्रवाहित होते. म्हणजे नेहमी असा हा रूल आहे की उष्णकडून थंडकडे. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, म्हणजेच उत्तर काय आपलं हे अशक्य आहे. त्यांनी काय सांगितलं होतं, थंडकडून. हे काय म्हणलं होतं की कमी तापमानाच्या वस्तूतून, जिचं तापमान कमी आहे तिच्याकडून उष्ण असणाऱ्या वस्तूकडे उष्णता जाण्याचं काही कारण नाही, होणार नाही, ही अशक्य आहे. आणि याच्यामध्ये जर अजून बारकाईने विचार करायचा झाला तर उष्णतेचं वहन 3 प्रकारे होतं. आपण पाहणारच आहोत, जेव्हा तो लेसन आपण घेणार आहोत, तो चॅप्टर आपण घेणार आहे तेव्हा पाहणारच आहे
की याच्यामध्ये उष्णतेचे संक्रमण 3 पद्धतीने होतं. पहिलं आहे उष्णतेचे संवहन की ज्याला कंडक्शन म्हणतो आपण. सेकंड आहे उष्णतेचे अभिसरण, त्याला कॉन्व्हेक्शन म्हणतो. आणि थर्ड आहे उष्णतेचे प्रारण की त्याला आपण रेडिएशन म्हणतो. ह्या 3 पद्धती आहे. म्हणजे उष्णतेचं जे काही संवहन आहे ते सॉलिडमध्ये होतं म्हणजे स्थायूमध्ये होतं. त्याच्यानंतर उष्णतेचे अभिसरण द्राव्यमध्ये म्हणजे लिक्विडमध्ये होतं, द्रवमध्ये. आणि थर्ड सांगितलं तर रेडिएशनला कोणत्याही माध्यमाची गरज लागत नाही म्हणजे ते उष्णते सहज प्रकारे वाहून नेली जाऊ शकते, माध्यमाची गरज नाही. ही तिन्ही प्रकार आहेत. त्यावेळेस आपण डिटेलमध्ये पाहणार आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी थोडीशी आयडिया यावी म्हणून मी सांगितलं आहे. तर याचाही ऑप्शन नंबर 1 हा पर्याय आहे. नंतरचा पुढचा प्रश्नाकडे आपण जाऊया. 94 नंबरचा प्रश्न होता. पहा 94 नंबरचा प्रश्न. 94 नंबरचा प्रश्न होता ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे. ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे बऱ्याच जणांचं ह्या प्रश्नामध्ये कन्फ्युजन होण्याची दाट शक्यता होते. आता त्यांनी काय म्हटलं होतं पहा, ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता म्हणजे काय, ऑडिबल फ्रिक्वेन्सी. पण ती कुणाची विचारली, कोणताही प्राण्याचा उल्लेख नाही. म्हणजे मानवाचा असं काही स्पष्ट उल्लेख नाही. मानवाची वेगळी आहे, वेगवेगळ्या प्राण्यांची वेगवेगळी आहे. म्हणजे डॉल्फिन घेतला तर त्याची वेगळी आहे, व्हेलची वेगळी, म्हणजे माशांची वेगळी, किंवा कुत्र्यांची किंवा मांजर प्राण्यांची वेगळी, म्हणजे लहान बाळाची वेगळी. हे प्रॉपरली म्हटलेलं नाही आहे त्यांनी या ठिकाणी. फक्त एवढंच म्हटलं की ध्वनीची कमीत कमी श्रावणीय वारंवारता किती, म्हणजे काय कशाला म्हणायचं तिला. तर पहिला पर्याय दिला होता पहा त्यांनी, म्हणजे ऑडिबल फ्रिक्वेन्सी. श्रवण क्षमतेची आरंभ तीव्रता. दुसरा होता ध्वनी श्रवण क्षमतेची न्यूनतम मर्यादा. तिसरा होता ध्वनी श्रवण क्षमतेची उच्चतम मर्यादा. आणि चौथा पर्याय दिला होता वरीलपैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर होतं 1 नंबरचं. कारण याच्यामध्ये काय म्हणतं, श्रवण क्षमतेची आरंभ तीव्रता. आता ह्याला थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी पण म्हटलं जातं, थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी अशा प्रकारचे. म्हणजे श्रवण क्षमतेची आरंभ तीव्रता जी आहे म्हणजे थ्रीशोल्ड इंटेन्सिटी ऑफ ऑडिबिलिटी असं पण म्हटलं जातं. की ज्याचा ऑप्शन नंबर 1 जो आहे म्हणजे पर्याय नंबर 1 हा बरोबर आहे. पर्याय नंबर 1 हा बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये काय म्हटलं तर श्रवण क्षमतेची आरंभ तीव्रता हा पर्याय बरोबर वाटतोय. तर याच्यामध्ये जर आपण विचार केला तर ह्युमनच्या बाबतीत तर माणसाची किंवा मानवाची ऐकण्याची क्षमता किती आहे, 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज. आणि 20 हर्ट्जला आपण काय म्हणतो की इन्फ्रासाऊंड. काय म्हणतो, इन्फ्रासाऊंड. म्हणजे त्याला जर आपण मराठीत जर बघितलं तर अवश्राव्य ध्वनी म्हणतात. त्याच्यानंतर अल्ट्रासाऊंड आहे की जो 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त असतो. आणि आपली हेअरिंग कॅपॅसिटी किंवा मानवाची हेअरिंग कॅपॅसिटी जी आहे ती किती आहे, तर ती आहे 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज अशामध्ये आहे. आणि म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर जर पाहिलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा नंबरचा आहे 95 नंबरचा प्रश्न काय होता पहा, हिरा टिंबटिंब आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा जो हिरा आहे या हिऱ्यावरती म्हणजेच तुमच्या डायमंडवरती राज्यसेवेला सुद्धा प्रश्न विचारला होता. आपला व्हिडिओ पहा, परत त्याच्यात तुम्हाला पाहायला भेटेल. हिऱ्यावरच प्रश्न विचारला, त्याचे उपयोग वगैरे त्याच्यावर विचारला होता. आता इथे सुद्धा परत हिरा विचारला. आणि मला वाटतं हिरा जो आहे आपले जे काय आर्विक सायन्स अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल त्याच्यावर जे प्रश्न टाकले होते त्यातला हा एक क्वेश्चन होता. आणि मला वाटतं अजून 1-2 प्रश्नसुद्धा याच्यातले आहेत. आता नेमकी हा एक होता पहा, नैसर्गिक निवडीचा जो काय आपण सांगितलं होतं, कोणी शोधून काढली, कार्लिनियस वगैरे त्यांच्याशी संबंधित मी प्रश्न टाकले होते. पण हा ॲक्च्युली तसा डायरेक्ट नव्हता, म्हणजे जसून तसा प्रश्न नव्हता, त्याच्याशी संबंधित होते. म्हणजे तुमचा त्याच्यातून अभ्यास पण होतोय त्याच्यातून. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला स्टडी मटेरियल पण भेटतं आहे, तुमची तयारी चांगली होते. आता याच्यामध्ये हिरा टिंबटिंब आहे असा प्रश्न विचारला होता. हिरा म्हणजे डायमंड. आणि पहिला पर्याय होता धात्विक स्फटिक, दुसरा होता सहसंयोजी स्फटिक, तिसरा होता आयनी स्फटिक आणि चौथा होता रेणू स्फटिक. आता हे नावं थोडे मराठीतले अवघड आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगत होतो की तुम्हाला जर समजा कन्फ्युजन असेल तर इंग्लिशमधून क्वेश्चन वाचायचा किंवा ते ऑप्शन तरी पाहिजे. आता इंग्लिशमधून जर वाटलं तर पहिला होता धात्विक स्फटिक म्हणजे मेटॅलिक
क्रिस्टल. आता मेटॅलिक क्रिस्टलचा आणि हिऱ्याचा काही संबंध नाही, कारण हिरा हे काय आहे, एक अपरूप आहे कार्बनचं की जो अधातू आहे. म्हणजे या ठिकाणी मेटल मेटल किंवा धातू धातूचा बंध निर्माण होणार नाही. आणि ज्या ठिकाणी दोन बंध निर्माण होतात, म्हणजे असे बंध निर्माण होतात मेटल मेटलच्या वेळी धात्विक बंध म्हणजेच तुमचा मेटॅलिक क्रिस्टल तयार होत असतं, स्फटिक तयार होत असतं. तर ते हा पर्याय येणार नाही. त्यानंतर दुसरा पर्याय होता पहा सहसंयोजी स्फटिक, म्हणजे त्याला म्हणतो आपण कोव्हॅलंट क्रिस्टल. आता कोव्हॅलंट क्रिस्टल याच्यामध्ये काय होतं तर सहसंयोज बंध निर्माण केला जातो, कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला असतो. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की हिरा हा कठीण आहे. त्याच्यानंतर हिऱ्याचे हे महत्त्वाचं ह्याचं वैशिष्ट्य आहे की हा बंधामुळे जे काही क्रिस्टल तयार होतात किंवा जे स्फटिक तयार होतात ते हार्ड असतात. म्हणजे हिऱ्यामध्ये 4 कार्बन अणू, म्हणजे एक कार्बन अणू जो आहे पा, एक कार्बन अणू ही अशी रचना बा, म्हणजे एक कार्बन अणू इतर 4 कार्बन अणू बरोबर बंदिस्त असतो. 1 2 3 4 4 कार्बन अणू बरोबर बंदिस्त आहे एक कार्बन अणू, बरोबर. आणि त्यांच्यामध्ये जो बंध निर्माण होतो तो सहसंयोज बंध निर्माण होतो. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे, काय सहसंयोज बंध, की ज्या सहसंयोज बंधामुळे सहसंयोज स्फटिक तयार होतं, कोव्हॅलंट क्रिस्टल तयार होतं. ते कोव्हॅलंट क्रिस्टलमुळे हा जे काही ॲन्सर आहे आपलं ते कोव्हॅलंट क्रिस्टल आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. ऑप्शन 2 हे त्याचं उत्तर बरोबर आहे. आणि तिसरा जर बघितला असता तुम्ही पर्याय तर तो काय होता आयनी स्फटिक. आयनी स्फटिक हा काय होतो सोडियम क्लोराईड सारखं स्ट्रक्चर, म्हणजे त्याच्यामध्ये 2 आयन्स एकत्र येऊन स्फटिक क्रिस्टल तयार झालेला असतो, आहे की नाही. आता याच्यामध्ये महत्त्वाचं ते आयनिक कंपाऊंड फॉर्म करतात वगैरे ते आपण पाहिलं. त्यानंतर महत्त्वाचं रेणुस्फटिक हा चौथा पर्याय होता. रेणुस्फटिकमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याला मॉलिक्युलर क्रिस्टल आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये वीक इंटरमॉलिक्युलर बाइंडिंग असतं, म्हणजे हे वीक असतात, वीक इंटरमॉलिक्युलर बाइंडिंग असतं, त्याच्यामध्ये एकमेकांमध्ये रिन्युएबल कमी असतं. आता ह्याचं उत्तर सगळ्यांना समजलं असेल, ऑप्शन नंबर 2. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 96 नंबरचा प्रश्न. 96 नंबरचा प्रश्न होता पहा, टिंबटिंब मिश्र धातूचे उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगांमध्ये वापर करण्याची शिफारस करतात. आता याचं पण मी सांगितलं होतं, म्हणजे शिकून नाही झालेला, पण मला वाटतं एक प्रश्न मला आठवत नाही स्पष्ट, की टेलिग्राम चॅनलला टाकल्यासारखा वाटतोय, पण पूर्ण आठवत नाही. आता याच्यामध्ये पहा की त्यांनी काय दिलेलं आहे, मिश्र धातू म्हणजे तुमचं अलॉय त्याला आपण संमिश्र म्हणतो. असं संमिश्र कोणतं आहे की ज्याचा उपयोग, त्याचा जो काही प्रॉपर्टी सांगितलेली आहेत की ज्याच्यात गुणोत्तर सांगितलं आहे कोणतं, की ज्याच्यामध्ये सामर्थ्य आणि वजन गुणोत्तर, म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय की त्यांच्यामध्ये हाय स्ट्रेंथ टू वेट रेशो, हाय स्ट्रेंथ पण जास्त आहे वेट पण कमी आहे, असा रेशो असणारं जे काही कोणतं अलॉय आहे खालीलपैकी, म्हणजे खालीलपैकी संमिश्र कोणाचं आहे की जे रिकमेंडेड केलं जातं किंवा जे सुचवलं जातं कशाला, उद्योगधंद्याला. कोणत्या, की याच्यामध्ये त्यांनी सांगितलं एक तुम्हाला विमाने आणि ऑटोमोबाईल बनवण्यासाठी कोणाचा वापर केला जाऊ शकतो. तर याचं आता खरं त्यावेळेस मला वाटतं आठवलं आता मला, की त्यावेळेस मी ड्युरेलियम म्हटलं होतं. ड्युरेलियमचा नावाचं एक संमिश्राचा टाकलेला होता मला वाटतं प्रश्न, ड्युरेलिमिन. आता हा जो ड्युरेलिमिन आहे पहा, तो ड्युरेलिमिन हे संमिश्र आहे कोणाकोणाचं आहे, ॲल्युमिनियम, कॉपर, मॅंगॅनीज, मॅग्नेशियम यांचं, की जे विमानांची पत्रे बनवण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे हलका आहे आणि स्ट्रेंथ पण जास्त आहे, यामुळे वापरलं जातं. आता त्यांनी थोडंसं वेगळं विचारलं होतं इथं. त्यांनी काय विचारलं ते पर्यायामध्ये जर बघितलं तर हलक्या स्टीलचा, दुसरा हलक्या टिटॅनियमचा, तिसरा हलक्या तांब्याचा आणि चौथा होता हलक्या ॲल्युमिनियमचा. तर याच्यातलं बरोबर उत्तर जे होतं ते 4 नंबरचं होतं, हलक्या ॲल्युमिनियमचा. म्हणजे ऑप्शन नंबर 4 म्हणजे ॲल्युमिनियमचं संमिश्र आहे ड्युरेलिमिन, ते वापरतात. आणि याच्यात कन्फ्युजन करायला दुसरा पर्याय होता पहा, टिटॅनियमचा सुद्धा एअरक्राफ्टमध्ये किंवा याच्यामध्ये वापर केला जातो, पण ते फार एक्सपेन्सिव्ह आहे म्हणून फार वापर करत नाही. मग टिटॅनियमचा वापर कुठं केला जातो, हलक्या टिटॅनियमचा, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की डेंटल इम्प्लॅन्ट्स किंवा ऑर्थोपेडिक म्हणजे दातांच्यामध्ये काही वापर केला जातो, डेंटिस्टकडून वापर केला जातो त्याचा. आणि अजून एक ऑर्थोपेडिस्ट म्हणजे हाडांच्या डॉक्टरांकडून त्याचा वापर केला जातो, म्हणजे काही सर्जरी वगैरे झाल्यानंतर ते करतात. तर त्या ठिकाणी महत्त्वाचं लक्षात घ्या की हा पर्यायसुद्धा कन्फ्युजन करणार होता, पण ॲन्सर बरोबर आहे त्याचं कोणतं, की ऑप्शन नंबर 4 की ॲल्युमिनियम, हलका ॲल्युमिनियम. त्याची स्ट्रेंथ
टू वेट रेशोसुद्धा जास्त आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की प्रामुख्याने उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर आहे की नाही, की ज्याची शिफारस केली जाते, हे गुणोत्तर चांगलं आहे त्यांचं. आता दुसरा जो पहिला पर्याय होता हलक्या स्टीलचा, त्याचा कन्स्ट्रक्शनमध्ये वापर केला जातो, हे सगळ्यांना माहीत आहे बरोबर. तर हाही प्रश्न होता 96 नंबरचा. पुढचा प्रश्न आहे 97 नंबरचा प्रश्न. 97. आता पहा 97 नंबरचा प्रश्न काय होता. खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड यामध्ये अभिक्रिया होऊन दुहार तयार होतो. याच अन्योन्य क्रियेत टिंबटिंब हे दुय्यम उत्पाद असतात. आता दुहार हा शब्द बऱ्याच जणांना समजला नसेल, पण त्यांनी इंग्लिशमध्ये प्रश्न दिलेला होता. दुहारला आपण स्मोक म्हणतो. स्मोक हे एक काय म्हणतात त्याला, प्रदूषकांचा सारखा प्रकार आहे. म्हणजे स्मोक म्हणजे धूर धुके आपण म्हणतो ना तो प्रकार. तर आता स्मोक म्हणजे धुरके म्हणतो त्याला किंवा दुहार पण म्हणतात. तर हे तयार होत असताना वातावरणाच्या खालच्या थरात होतं. वातावरणाचे वेगवेगळे थर आहे पा, स्थितांबरपासून तर ते वेगवेगळे म्हणजे स्थितांबर काय असतील ते तुमचे वेगवेगळे थर आहेत, स्ट्रॅटोस्फिअर वगैरे आपण म्हणतो असे. तर त्यापैकी खालच्या स्तरात काय होतं, काही कारणास्तव काय होतं, हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड यांच्यामध्ये अन्योन्यक्रिया होते, इंटरॅक्शन होतात. अन्योन्यक्रिया म्हणजे इंटरॅक्शन, म्हणजे याच्यामध्ये हायड्रोकार्बन्स असतात की जे हायड्रोकार्बन कुठून रिलीज झालेले असतात, बऱ्याच वेळेला आपल्या ऑटोमोबाईल्समधून किंवा ज्या काही गाड्या आहेत त्यांच्यामधून तो रिलीज झालेला असतो, बाहेर पडलेला असतो किंवा इतर काही कारणामुळे तो सोडलेला असतो. आणि तो आणि वातावरणातला नायट्रोजन ऑक्साईड हे काय करतात, अभिक्रिया करतात. अभिक्रिया केल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की धुरके तयार होतं, म्हणजे धुकासारखा भाग दिसतो असं धुरके. ते धुरके म्हणजेच तुमचे स्मोक, म्हणजेच त्याला दुहार म्हणतात. तर ते तयार होत असताना त्या ठिकाणी ही अभिक्रिया होत असताना, याची अभिक्रिया होत असताना काय होतं, इंटरॅक्शन होत असताना बाय प्रॉडक्ट म्हणजे सेकंडरी प्रॉडक्टसुद्धा तयार होत असतात. आणि ते कोणते होतात असा प्रश्न विचारला आहे. तर पहिला प्रश्न होता, पहिला ऑप्शन होता पहा, फक्त ओझोन आणि अल्डिहाइड. चुकीचं आहे. अल्डिहाइड आणि नुसते अल्डिहाइड आणि ओझोन हे दोनच नाही होत, अजून पण होतात. त्यानंतर दुसरा पर्याय होता फक्त अल्डिहाइड आणि कीटोन, हे पण चुकीचं आहे, एवढंच नाही होत. तिसरा पर्याय होता पहा, फक्त अल्डिहाइड कीटोन पर ऑक्सी ॲसिल नायट्रेट. आता याच्यात त्यांनी दिले होते पर्याय, पण ओझोन दिला नव्हता. ओझोनसुद्धा तयार होत असतो, म्हणून हा तिसराही पर्याय बरोबर नाही. चौथा पर्याय पहा, ओझोन, अल्डिहाइड, कीटोन आणि पॅरॉक्सी ॲसिटल नायट्रेट. पॅरॉक्सी ॲसिटल नायट्रेटला पॅन म्हणतात पहा, पॅन शॉर्टमध्ये पॅन म्हणतात. पॅरॉक्सी ॲसिल नायट्रेट याला पॅन म्हणायचं आहे. तर हे तयार होतं आहे. ओझोन पण झालेलं आहे याच्यात, अल्डिहाइड पण दिलेलं आहे, हे ॲन्सर बरोबर आहे. पण याच्यात डाऊट थोडासा जास्त कीटोनचा. कीटोन्स पण दिलेले आहे, म्हणजे जर जास्त सर्च केलं तुम्ही बुकमधून वगैरे तर कीटोन्स पहा हे पण येऊ शकतं. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 म्हणजे एवढे सेकंडरी प्रॉडक्ट तयार होतात ह्या अभिक्रियेमध्ये, हे तयार होत असताना. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 98 नंबरचा. एकदम सोपा प्रश्न विचारला होता. इयत्ता 8वीच्या मध्ये तुम्हाला ह्याचं उत्तर काही पाहायला भेटेल. पहा प्रश्न काय होता, अमिबा हा प्रोटोझोन प्राणी आहे, कारण म्हणजे अमिबा हा प्रोटोझोआमध्ये इन्क्लूड होतो आणि त्याचं कारण काय आहे. तर ते पर्याय दिले होते, त्याच्यातून तुम्हाला शोधायचं होतं. याचं उत्तर तुम्हाला काही प्रमाणात 8वीच्या पुस्तकात आणि काही प्रमाणात 10वीच्या पुस्तकात तुम्हाला पाहायला भेटेल, स्टेट बोर्डच्या तिथे आहे उल्लेख थोडाफार. आणि काही जे आहे तुम्हाला ते NCERTमधून किंवा मग तुम्हाला गुगलवरून सर्च करावं लागेल, म्हणजे डायरेक्ट ॲन्सर नव्हतं. पण याच्यात ते सोपे पर्याय होते, मला वाटतं कोणी चुकलं नसणार आहे याच्यात, म्हणजे डायरेक्टली गेस करून सुद्धा ॲन्सर येत होतं. हे पहिला पर्याय काय होता पहा, अमिबा हा प्रोटोझोन प्राणी आहे कारण एकपेशीय प्राणी ज्यामध्ये उती आणि अवयव नाहीत. बरोबर आहे. अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे पण की ज्यामध्ये उती नाही आहेत आणि अवयव पण नाहीत, हे 10वीच्या पुस्तकात आहे. नेक्स्ट, सर्व प्राण्यांमध्ये प्राचीन व सामान्य प्राणी आहेत. हे पण विधान बरोबर आहे, कारण हे प्रायमेटिव्ह ऑर्गॅनिझम आहेत, यांना प्रोटोझोन म्हणतात. प्रोटोझोन म्हणजेच काय, फर्स्ट ॲनिमल, अर्थवरचे फर्स्ट ॲनिमल म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. तर हे पण आहे बरोबर. त्यानंतर तिसरं विधान होतं, छद्मपादाचा वापर हालचालीसाठी करतो. छद्मपाद, आता जे छद्मपाद आहे, सिडोपोडिया म्हणतो आपण त्याला, त्याचा वापर कशासाठी करतात, हे हालचालीसाठी करतो. हे पण विधान बरोबर आहे, म्हणजे ही तिन्ही कॅरेक्टर बरोबर आहे. आणि चौथं पाहूया, अंगावर छिद्रे असलेला प्राणी, हे होऊ शकत नाही. अंगावर छिद्रे असलेला प्राणी नाही आहे अमिबा. अंगावर जे छिद्र असतात ते कशात येतात, तुमच्या
पुरीफेरामध्ये येतात. पुरीफेरा म्हणजे रंध्रीय प्राणी, म्हणजे त्यांच्या शरीरावर छिद्र असतात. उदाहरणार्थ स्पंज म्हणा किंवा त्याच्यामध्ये आपण एक उदाहरण सायकॉन घेऊ शकतो. तर यांच्यामध्ये काय आहे, छिद्र आहे. म्हणजे शेवटचं विधान याच्याशी सुसंगत नाही. मग बाकीचे सर्व विधान बरोबर आहेत. मग त्यांनी विचारलं होतं की प्रोटोझोआ आहे याचं कारण काय, तर पहिले 3 विधानं आहेत कारण. म्हणजे तो त्याच्यामध्ये ऊती नाही, अवयव नाही. दुसरं ते प्रायमेटिव्ह आहेत, म्हणजे प्राचीन आहे सर्वात. आणि त्याच्यानंतर थर्ड दिला होता छद्मपादाचा वापर करतात. तर प्रोटोझोआ प्राणी हे छद्मपादाचा, कशाभिकाचा, रोमकांचा वापर करतात. हे तिन्हींचा वापर करतात. त्याच्यापैकी हा छद्मपादाचा करतो. मग रोमके, काहींना सिलिया आहेत, रोमके आहे की नाही, फ्लॅजिला आहेत, कशाभिका वगैरे, तर ते आहे. म्हणजे याचं उत्तर जे आहे तो पर्याय क्रमांक जर बघितला त्यांनी फक्त अ आणि क, फक्त अ, ब आणि क, फक्त क आणि ड, तर त्याच्यापैकी 3 नंबरचा बरोबर आहे ऑप्शन नंबर 3, की ज्याच्यामध्ये सांगितलं अ, ब, क बरोबर आहे की नाही. अ, ब आणि क म्हणजे तिन्ही विधानं बरोबर होते. पहिले अ, ब, क, शेवटचा चुकीचा होता. सोपा होता प्रश्न, गेस करून पण सॉल्व करता येतो. पुढचा 99 नंबरचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणती जोडी किंवा जोड्या वन्य प्राण्यांची नावे आणि वैज्ञानिक नावे या संदर्भात बरोबर आहेत. बरोबर आहेत म्हटलेलं आहे. मग तिथं दिलेले आहेत कोणत्या जोड्या बरोबर आहेत हे आता तुमच्या नॉलेजवर डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही क्लासिफिकेशन किती वाचले याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे काही आपल्याला माहीतच पाहिजे, कॉमन नावं आहे की नाही, सिंहाचं नाव माहीत पाहिजे किंवा वाघाचं माहीत पाहिजे किंवा एखादा आपल्याला मँगोचं नाव माहीत पाहिजे. वनस्पतीच्या बाबतीत जर घेतलं तर निमचं माहीत पाहिजे. असे एक किमीत कमी 20 नावं असतील, 20-25 नावं. हे माहीत जर असतील तर या प्रश्नाचं उत्तर अवघड नाही आहे. आता याच्यामध्ये काय दिलं पहा, पहिला अ दिला होता त्यांनी आशियाई सिंह, म्हणजे ॲसिटिक लायन म्हणतो आपण त्याला, की ज्याचं नाव दिलं आहे त्यांनी पॅन्थेरा लिओपर्सिका. हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे हेच नाव आहे त्याचं सायंटिफिक नाव काय, पॅन्थेरा लिओपर्सिका, ते बरोबर आहे. दुसरा पर्याय होता पट्टेरी वाघ, जो आपल्याकडे पण आढळतो आहे की नाही, पट्टेरी वाघ. आता हा पट्टेरी वाघला आपण म्हणतो पॅन्थेरा टायग्रिस, त्यांनी दिलं आहे, हे पण बरोबर आहे, पॅन्थेरा टायग्रिस. आता पॅन्थेरा हे त्याचं जिनस आहे आणि टायग्रिस ही त्याच्यातली स्पेशीज आहे. मग तुम्ही म्हणाल लायनची सुद्धा जिनस काय, पॅन्थेरा आहे, आणि स्पेसीज पर्सिका आहे, लिओपर्सिका आहे की नाही. म्हणजे जिनस आणि कार्लिनियसचं क्लासिफिकेशन म्हणतो ना आपण, जे जेनेरिक नाव, स्पेसिफिक नाव, म्हणजे तुमच्या जातीचं, प्रजातीचं अशी नावं जे लिहितो त्याला अंडरलाईन करायची वगैरे, असाही प्रश्न मी थोडासा टाकला होता. फक्त हे नावं नव्हते, त्या कार्लिनियसवरती टाकलेला होता टेलिग्राम चॅनलवर. पुढे क दिला होता पहा, भारतीय गेंडा, म्हणजे इंडियन रायनोसॉरसच्या बाबतीत सांगितलं आहे त्यांनी पहा, रायनोसिरस युनिकॉर्निस, रायनोसिरस युनिकॉर्निस हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे 3 पर्याय तर बरोबर आलेले आहेत. पहिला आशियाई सिंह, पट्टेरी वाघ, भारतीय गेंडा, हे तिन्हींचे नाव पण बरोबर आहे. चौथा होता पहा थामिन हरिण. आता हे थामिन हरिण जे आहे त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे सर्वस इल्दी, राईट, सर्वस इल्दी. पण ॲक्च्युअली त्याचं नाव काय, रुसेरस इल्दी. पण त्याचं RU जो आहे तो सायलेंट आहे. स्पेलिंग बरोबर आहे, म्हणजे तेच बरोबर आहे, त्या ठिकाणी चुकीचं नाही ते. म्हणजे सर्वस इल्दी हे जे आहे ते बरोबर आहे. म्हणजे 4ही पर्याय बरोबर आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4. म्हणजे 4ही पर्याय बरोबर आहे 99चे, म्हणून ऑप्शन नंबर 4 येतो पहा, बरोबर. त्याच्यानंतर 100 किंवा 100 नंबरचा आता लास्टचा क्वेश्चन आहे हा पहा, खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने किंवा समूहांनी प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला. कोणत्या प्राणी समूहाने केला जीवनाचा अवलंब ते तुम्हाला माहीत पाहिजे होतं. पर्याय पहिला होता सरपटणारे प्राणी, दुसरा उभयचर प्राणी, तिसरा होता सस्तन प्राणी आणि चौथा होता पक्षी किंवा उडणारे प्राणी, म्हणजेच उडणारे प्राणी. तर याचं जे बेसिक आहे हे आहे 10च्या बुकमध्ये पहा. याचं जे बेसिक होतं ते 10च्या बुकमध्ये आहे, म्हणजे तुमच्या 10वीच्या क्रमिक पुस्तकात होतं बेसिक. कुठे आहे ते पार्ट 2चा लेसन होता किंवा 2चा चॅप्टर होता पहिलाच, उत्क्रांतीचा लेसन आहे मला वाटते काहीतरी आहे की नाही. तर त्याच्यामध्ये त्यांनी उत्क्रांतीच्या सिद्धांताचं पुष्टीकरण करण्यासाठी काही फॉसिलचा एव्हिडन्स दिला आहे. म्हणजे फॉसिल म्हणजे काय, जीवाश्मांचा एव्हिडन्स दिला आहे. आणि त्या ठिकाणी एक फिगर दिलेली आहे कशा प्रकारे उत्क्रांत झालेत सजीव. मग त्या सजीवांमध्ये सगळ्यात अगोदर कोणते झाले, अपृष्ठवंशीय प्राण्यांचे फॉसिल सापडतात खाली आहे की नाही. जे थर तयार झालेले आहेत किंवा ज्या थरात किंवा ज्या लेअरमध्ये जे प्राणी सापडत आहेत त्यांच्यानुसार त्यांनी अंदाज केला आहे की अशा प्रकारे ते डेव्हलप झाले, आणि त्याच्यातूनच हे उत्तर येत होतं. काय, पहिलं अपृष्ठवंशीय तुमचे सगळ्यात अगोदर आले. त्याच्यानंतर कोण होते, मत्स्य होते की जे पाण्यातच होते. आणि मत्स्यांच्या नंतर उभयचर आले
की जे दोन्ही ठिकाणी राहत होते की पाण्यात पण आणि तुमच्या जमिनीवर पण. मग इथं प्रश्न असा विचारला होता की प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला, तर त्याचं उत्तर जे होतं ते उभयचर होतं, ॲम्फिबियन. की याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा प्रश्न तुम्ही वाचायला पाहिजे इंग्लिशमधून, कारण त्याच्यातून क्लिअर होतो. पहा, फर्स्ट व्हर्टिब्रेट असा उल्लेख आहे तिथं, आणि मराठीच्या क्वेश्चनमध्ये व्हर्टिब्रेट असा उल्लेख नाही, पण योगायोगाने सगळे पर्याय त्यांनी व्हर्टिब्रेटचेच दिलेले आहेत याच्यामध्ये, तरी काही प्रॉब्लेम आला नसता. आता याच्यामध्ये उभयचर जे आहे त्या उभयचरमध्ये एक टेट्रापॉड, की जो टेट्रापॉड काय असतो की ज्याला फिश होता तो, की ज्याला पाय होते, म्हणजे आता फिशला पाय नाही, उत्क्रांती झाली आहे की नाही, तर त्यावेळेस पाय होतं की जो सजीव काय झाला पहिल्यांदा जमिनीवर ॲडॉप्ट झाला होता, आणि ॲडॉप्ट झाला म्हणजे अनुकूलित झाला होता. म्हणजेच या ठिकाणी सरपटणारे प्राणी हा पर्याय तुमचा डायरेक्टली येणार नाही, म्हणजे सरपटणारे प्राणी तर आहेच, पण ते याच्यानंतर अनुकूलित झाले, म्हणजे उभयचरांनंतर. म्हणजे याचा बरोबर पर्याय जो आहे तो आहे ब, म्हणजेच ब, म्हणजेच ऑप्शन नंबर किती, अजून खाली पर्याय दिलेले आहेत काहीतरी, फक्त क आणि ड, फक्त ब आणि ड, फक्त अ, आणि 4 नंबरचा ऑप्शन दिला आहे फक्त ब. फक्त ब हा जो पर्याय आहे, फक्त ब, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 4 म्हणजे उत्क्रांतीच्या त्या क्ल्यूमधून सुद्धा तुम्हाला सापडलं असतं उत्तर, म्हणजे तो क्ल्यू होता, 10वीच्या पुस्तकात जो दिला होता तो क्ल्यू होता. म्हणून मी बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना सांगत असतो की स्टेट बोर्ड कंपल्सरी वाचाच, त्याच्यानंतर NCERT जमलं तर चांगलं वाचा. एवढं जरी केलं तरी बऱ्यापैकी आपल्याला मार्क्स किंवा स्कोअर भेटतोय. फार डिटेल पुस्तकं वाचायची सुद्धा गरज नाही, दुसरे असे हेवी बुक घ्यायची गरज नाही असे. तर हे पुस्तकातून सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत बरेच रेफरन्सली. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की हा 100 नंबरचा प्रश्न होता, त्याचा पर्याय नंबर आहे 4. आता ते मगाशी मी एक सिरीज सांगत होतो तुम्हाला काय, की अपृष्ठवंशीय प्राणी, नंतर मत्स्यवर्गीय, नंतर उभयचर, उभयचरांनंतर तुमचे आले सरीसृप म्हणजे सरपटणारे, आणि सरीसृप नंतर आले तुमचे याच्यामधले पक्षीवर्गीय किंवा नंतर सस्तम प्राणी. म्हणजे जर तुमचा पक्षीवर्गीय जर बघितला तुम्ही तर वटवाघूळ. आता हा वटवाघूळ पक्षी वाटतो पण पक्षी नाही, तो सस्तम प्राणी गटात येतो, म्हणजे तसा प्रकार. तर याच्यामध्ये इव्हॅल्युएशन किंवा त्यांच्यामध्ये उत्क्रांती होत गेली हा सिद्धांत आहे. तर हे होते 14 प्रश्न. 14 प्रश्नांचे मी उत्तर तुम्हाला सांगितले. फक्त एका प्रश्नाबद्दल डाऊट आहे, मी तिथे स्पष्ट सांगितलं तुम्हाला की त्याच्यामध्ये मला 1 नंबरचं वाटतं कोणतं तरी सांगितलं आहे मी, त्याला स्टार पण केला होता, तर तोच्याबद्दल डाऊट आहे. बाकीचे तर डाऊट असण्याचं काही कारण नाही. तर हे सर्व प्रश्नांची उत्तर आपण आज पाहिलेले आहेत, आणि याच्यानंतरही आपण नवनवीन व्हिडिओ पण टाकणार आहोत की जे क्रमिक मी सर्व सिरीज चालू केलेले आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि बायोलॉजीच्या मध्येच असणारे प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र याचे पण पाहतोय. तर तेही तुम्ही पाहू शकता, आणि ॲन्सर की आल्यानंतर तुम्हाला उत्तरं समजतीलच. तर आजच्या पुरतं इतकं ठीक आहे. धन्यवाद.